सकाळचा भरपेट नाश्ता करून आज आपण जाणार आहोत त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी, ज्या देवीची मूर्ती तुम्हाला अखंड भारतात कुठेच बघायला मिळणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी आहे गुरु आणि करूया व्हिडिओला सुरू. ट्रेनच्या गर्दीला सहन करत करत आम्ही पोहोचलो महालक्ष्मी स्टेशनला. स्टेशनला वरती गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला धोबीघाट दिसेल. धोबीघाटच्या इथून तुम्हाला खाली जायचं आहे आणि खाली गेल्यानंतर पहिलाच दर्शन होतं आपल्याला 7 रस्त्याच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर मग थोडंसं पुढे 5 मिनटं चालत गेल्यानंतर तुम्ही या व्हिडिओला ज्यासाठी क्लिक केलेलं आहे त्या ठिकाणावरती आपण इथे पोहोचून जातो. 7 रस्त्याची माऊली. पण माऊलीकडे जाण्याच्या आधी 7 रस्त्याची भवानी मातेला बघूया. आणि भवानी मातेला बघितल्यानंतर मन एकदम खुश झालं. या देवीचे डोळे इतके सुंदर रंगवले होते की देवी साक्षात आपल्या समोर उभी आहे असा भास होतो. एकदम मस्तपैकी. भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला ही जागा दिसेल आणि या जागेला बघून असं वाटतं की कोणत्या तरी मूवीच्या सेटमध्ये आपण आलेलो आहोत. आणि इथे इतकी शांतता होती, भयानक शांतता होती. आणि मग आपण पोचतो आपल्या ठिकाणी 7 रस्त्याची माऊली. इथे आल्यानंतर कळालं की या देवीची मूर्ती तुम्हाला अखंड भारतात कुठेच बघायला मिळणार नाही, कारण की या मंडळाने या देवीची मूर्ती जी आहे ती पेटेंट केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पण बघायचं असेल तर 7 रस्त्याला नक्की या. खूप खुश होऊन जाल. मूर्ती कशी वाटली? छान, प्रसन्न, शांत मुळात.